टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्रात पर्यायाने मराठवाड्यात सोयाबीनचा प्रश्न खूप गंभीर आहे। सरकारी खरेदी केंद्र बंद झालेत, अजूनही शेतकऱ्यांना संभ्रमावस्था आहे। बातम्या येत आहेत की केंद्र सरकारनं मुदत वाढवली, आता राज्य सरकारकडे जसं पत्रक नसतंय। एकंदरीत ह्या सोयाबीन प्रश्नावर काय तुमची भूमिका असणार आहे? आपण जर आपल्या जिल्ह्यापुरता, धाराशिव जिल्ह्यापुरता विचार केला तर जवळपास त्यांच्या हिशोबानं 78 लाख क्विंटल सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्यात उत्पादन झालं होतं। त्यापैकी फक्त 3,94,000 सोयाबीनची खरेदी सरकारने केलेली आहे आणि 35,000 शेतकऱ्यांनी नोंद केली होती। त्यातले फक्त 14,000 शेतकऱ्यांची खरेदी झाली, म्हणजे 21,000 शेतकरी नोंदलेले राहिलेत। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की फक्त 5% सोयाबीनची खरेदी ह्या सरकारने केली। केंद्रीय कृषी मंत्री सांगतात की आम्ही 24 दिवस मुदतवाढ दिली, पण 24 दिवस मुदतवाढ कशी दिली की त्या ठिकाणी 15 दिवसाच्या आसपास बारदाना नसल्यामुळं खरेदी केंद्र बंद होते। खरेदी केंद्राची संख्या कमी होती आणि जेवढा लक्षांक दिला होता तेवढा लक्षांक हे खरेदी केंद्र पूर्ण करू शकले नाहीत आणि 95% सोयाबीन शेतकऱ्यांना नाईलाजानं म्हणजे 1 ते 1,500 रुपये कमी किमतीनं, हमीभावापेक्षा कमी किमतीनं नाईलाजास्तव खुल्या बाजारात विकावं लागलं। ह्याला जबाबदार कोण? आपण जर यांचा जाहीरनामा बघितला, सध्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं बहुमत आलेलं आहे, यांच्या जाहीरनाम्यात दिलं होतं की कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करू। मग या भावांतर योजनेचं काय? जे नोंदलेले शेतकरी आहेत त्यांचं सोयाबीन खरेदी करू शकले नाहीत त्यांचं काय? ह्याचं उत्तर राज्य सरकारनं द्यावं आणि फक्त घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल याकडे सरकारनं लक्ष द्यावं। फक्त 5% शेतकऱ्यांकडनं सोयाबीनची खरेदी करायची आणि आम्ही विक्रमी सोयाबीन खरेदी केलं असा बडाया मारायच्या, हे खरं तर शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे असं मला वाटतं। सोयाबीन शेतकरी अडचणीत आहे, केंद्र सरकार म्हणते राज्य सरकारकडनं खरेदी होत नाही। शिवसेना आमदार म्हणून तुमची पुढची भूमिका या संदर्भात काय असणार आहे? तुम्ही आंदोलनं करताय, मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली निघत नाहीये। खरं तर हे निगरगट्ट सरकार आहे, त्यामुळं त्यांना शेतकऱ्यांचं फक्त बोलण्यापुरतंच कळवळा येतो। हे पुतना मावशीचं प्रेम नेहमी दाखवतात। तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आम्ही विक्रमी सोयाबीनची खरेदी केली असं सांगतात, परंतु फक्त 5% खरेदी झाली हे वास्तव तुम्ही स्वीकारा आणि राहिलेल्या 95% शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांना कमीत कमी 1 ते 1,500 रुपये क्विंटलचं जे नुकसान झालेलं आहे हे भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, ही मागणी आमची येत्या अधिवेशनात राहणार आहे। आम्ही रस्त्यावर उतरून करून आणि येत्या आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने आम्ही ही मागणी करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।